शिंदे गटातून मंत्रिपदाची शपथ कोण घेणार? ना फोन ना बैठक, इच्छुक हवालदिल. काय घडतंय? 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आहे आणि शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकालामध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. महायुतीमध्ये सर्वाधिक 132 जागा जिंकून भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मात्र अजूनही महायुतीकडून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असाच पॅटर्न राहणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबतची आपली भूमिका त्यांनी आधी स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. गृहमंत्रीपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी शिंदेंची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तर दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी आता 2 दिवसांवर आला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटात या सर्व पार्श्वभूमीवर म्हणाव्या तशा हालचालींना वेग आलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.